बॉलर नेम सोन्या. बॉलर नेम सांगायचे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. दिग्विजय करतोय. निर्धाव असा चेंडू. अवांतर चेंडू. अतिरिक्त धाव. गुणफलका निकालाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या होते ती एक चेंडू एक. पंच म्हणून आहे सुयश तामोरे. चांगलासा फटका. बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. एक बाउन्स. चौकार. चौकार. आणि पंचांचा इशारा. नो चेंडू आहे. पुढील चेंडू फ्री हिट. उत्कृष्ट असे फलंदाजी पाहायला मिळते बोरिस याच्याकडून. दोन्ही हिटर आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघाला विजयासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. असे दोन्ही संघ ओपनिंग करताना पाहायला मिळत आहे. बोरिस पुन्हा एकदा सज्ज. प्रणित खुश आहेत. प्रणितला ओपनिंगला पाठवल्यामुळे 10 नंबरवर खेळणारा खेळाडू ओपनिंगला आलाय. पुन्हा एकदा चांगला फटकावण्याचा प्रयत्न. नो मॅन झोन मध्ये पडलेला बॉल. एका रनावर समाधान मानू लागत आहे. प्रणित आल्यात आता दिग्विजयच्या बॉलचा सामना करण्यासाठी. बघूया प्रणित काय करतात आपल्या संघासाठी. पोचवतो का बघूया बॉल समोर. संघाने दाखवलेल्या विश्वासावर सार्थ ठरतात का बघू. जर केला तर अजय पाटील खूप खुश होतील. नाचत नाचत येतील. पाहूया काय होतं. चांगला प्रयत्न होता. एका रनावर समाधान मानावं लागत आहे प्रणित यांना. टॉप 10 जे संघ असतील ते संघ जे आपल्या नोव्हेंबरमध्ये नॉकआउट होतात त्यासाठी क्वालिफायर होतील. आणि याच्यातील 8 संघ प्लेऑफसाठी खेळताना पाहायला मिळतील आपल्याला उद्या. आणि खूप सुरेख असा फटकार मारलाय. चौकार. बोरिस यांची बॅच चालते पण त्यांना तेवढं त्याचा मोका भेटत नव्हता त्यांना. त्यामुळे ते आपली किमया दाखवू शकत नव्हते. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल. अंकुश यांचा चांगला प्रयत्न. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण अंकुशच्या माध्यमातून 2 धावा वाचवण्यात आल्यात अंकुश तर्फे. 2 धावा वाचवण्याचे यश आले अंकुशला. बोरिस आणि प्रणित या जोडीची चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू. गुलफलकावर लागले 14 रन. शेवटचा चेंडू घेऊन येतोय दिग्विजय. काहीसे महागात पडलेले दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न.
स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. बोरिस एका ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 15 रन. चांगली याची गुणसंख्या आहे. अजय पाटील काहीसे खुश दिसतील आपल्याला. एव्हीएम आणि एनफोर्सेस दोन्ही मित्रसंघ आहेत. बघूया या सामन्यात मैत्री पाहायला मिळते की नाही आपल्यात. मित्रसंघच नाही तर अजय पाटील याचा भाऊ अक्षय पाटील त्या संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यश ठाकूरही उतरलेत. पाणी घेऊन गेलेत, बॅट घेऊन नाही. एक महत्वाचा खेळाडू त्या जर टीम प्लेऑफमध्ये पोचली तर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट असा गोलंदाज, याच्या गोलंदाजीवर भले भले खेळाडू आऊट झाले आहेत असा हा गोलंदाज यश ठाकूर दिसतो आपल्याला. चला संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय सचिन पवार. चांगलासा फटका बघायला मिळतो आपल्याला, पण चौकारापर्यंत पोहोचू शकला नाहीये. एका रनावर समाधान मानावं लागत आहे. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन पवार उत्कृष्ट असा गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून स्पोर्ट्स कोर्ट संघाला बॅकफुटवर आणलं होतं या गोलंदाजाने. पुन्हा एकदा चांगल्याशा गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन पवार यांच्याकडून. सकाळी जो पहिला सामना झाला होता त्या सामन्यात फक्त 3च धावा दिल्या होत्या सचिन यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रणित यांना चकवत आहेत, प्रणित याला शांत ठेवण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहे सचिन पवार. जी प्रणितची खेळी आहे त्याच्या विरुद्ध त्यांना खेळायला लावत आहेत सचिन पवार. लकीला राग येतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, मिसफील्ड. लाईनमॅन कृपया सांगायचंय. आणि खूप गच्चा असं क्षेत्ररक्षण केलं अमित यांनी. नुकतेच या दवाखान्यात झोपले होते. पंचांनी निर्णय द्या. 3 रन दिलेत पंचांनी. इकडचे लाईनमॅन कुठे गेलेत? चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त 5 रन दिलेत ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. गुणफलकावर लागले 20 रन कोणत्याही नुकसानाविना. सफल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते इथे बोरिस आणि प्रणित यांची. पहिल्या षटकात 15 धावा आल्या, पण दुसरं षटक असं चांगला अटाळलंय. फक्त 5च धावा दिल्या त्या षटकात. पाहूया आता तिसरं षटक कोण घेऊन येत आहे, अंकुश सिंग की राहुल रजानी. अंकुश सिंग जाताना दिसतं वाटतं. राहुल राजानी पण जातोय. राहुल रजानी आहे. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सफल झाले सचिन पवार. पहिल्या ओव्हरमध्ये जे 15 रन होते दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस 20 रनावर रोखलाय त्यांना इलिट संघाला.
प्रमुख बॅट्समन स्वतः मागे राहून खालच्या पातळीवर खालचे फलंदाज वरती पाठवले आहेत आणि ते आपली किमया दाखवत आहेत. पंच विनंती आहे लवकरात लवकर सुरू करा. पाहूया राहुल काय करतात. उत्कृष्ट असा गोलंदाज मागच्या सीझनमध्ये आणि हाही सीझनमध्ये आपल्या गोलंदाजीचा पराक्रम इथे आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहे. चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला. डायरेक्ट हिट होती. बघूया पंच काय निर्णय देतात. प्रणीत कदम आउट झाले. धावचीत. प्रणित कदम परतताना पाहायला मिळते आपल्याला. मँडी जातो वाटतं आता. हो मँडीच चाललाय. चांगली खेळी केली. संघाची धावसंख्या उभारण्यात आपला मोलाचं योगदान दिलं यांनी. दर्शन देवरे यांचा डायरेक्ट हिट आणि प्रणित परतलेत माघारी. महानंद आलेत. मँडी आलाय. चांगलासा फटका. खेळाडू बॉलच्या खाली येताना आणि कॅच टिपलाय. कोण आहे तो खेळाडू टिपलेला. स्मितेश जाधव. स्मितेश जाधव की तेजस तांडेल. लकीला समजत नाहीये कोण. स्मितेशच वाटतंय तो. हो स्मितेश जाधवच आहे. नवीन फलंदाज आलेत जय भोईर. हडर क्रिकेट लीग मधील सर्वात महागडा खेळाडू ज्याच्यावर 870 रुपयाची बोली लागली होती असा खेळाडू मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू जय भोईर आणि इलिट संघाचा जाईल. ओके धन्यवाद. नक्की तुमचा संघ खेळेल. चांगले चांगले खेळाडू तुमच्या संघात आहेत. मँडीची बॅट चालत नाहीये ते बघत राहा. तुमचा मेसेज गेल्याशिवाय मँडीची बॅट चालणार नाही. खूप चांगला असा षटक हाताळलाय राहुल राजानी. शेवटचा चेंडू. सामनागातील महानंद यादवने टिकणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या 40च्या वरती न्यायची असेल तर. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. स्मितेश जाधव पोचले तिथे. धावेवर समाधान. एका रनावर समाधान मानावं लागलंय. पुन्हा स्ट्राईक घेतील महानंद यादव. गुणफलकावर लागले 25 रन. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे AVM संघाकडून.
कोण येणार आहे? अंकुश येतो की कोण येतोय? कदाचित अंकुशच यायचा. शेवटची अंकुश. ओव्हर आहे. आता तुमचे बॉलर आम्हाला माहिती पडले आहेत कोण येऊ शकतो ते. जर्सी नंबर 10 दर्शन देवरे दर्शन आलाय देवरे चौथा दिली आहे. षटक घेऊन. या टुर्नामेंट मधली पहिली ओव्हर आहे वाटतं त्यांची. पाहूया मँडी त्याला कसं उत्तर देतो. त्यांची बॅट चालली नाही या लीगमध्ये. बघूया बॉलिंगमध्ये काय पराक्रम करतात ते. आतापर्यंत एव्हीएम संघाने खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकात 15 धावा आल्या, पण दुसऱ्या षटकात सचिन पवार यांनी षटक हाताळलं फक्त 5 धावा. तिसऱ्या षटकात पण 5च धावा. धाव संख्या झाली ती 3 षटक 25. पाहूया दर्शन काय करतात. पुन्हा एकदा चांगलासा फटका मानंदच्या बॅट करून अंकुश पळतोय आणि उत्कृष्ट असा झेल अंकुशकडून. अंकुशने परतवलाय महानंद यादव यांना. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आता फिल्डिंगमध्ये कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अंकुश. दिनेश निंबाळकर दिसतो आपल्याला जाताना. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. आपल्याला बॉलिंग करताना दिसतातच. आज फलंदाजीला उतरताना दिसले दोन्ही मॅचला. बघूया दिनेश काय करतात आपल्या संघासाठी. फक्त 25 धावा आहेत धाव फलकावर. पाहूया पहिल्या ओव्हर चालू असताना आपल्याला वाटलं होतं की 15च्या वरती जातील. 50च्या वरती स्कोर जाईल. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकात एका रनाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलासा फटका दिसतो आपल्याला दिनेशाच्या बॅटमधून. पण सीमारेषेवर बॉल अडवलाय. हो हो एका रनावर समाधान मानावं लागतंय. गुणफलक वाढताना दिसतं आपल्याला. गुणफलकावर लागले 27 रन. पुन्हा एकदा चांगला फटका जय भोईर यांच्या बॅटमधून 4 रनासाठी. काय 4 आहे की 6 आहे? पंच कृपया सांगा. चौकार. चौकार चौकार. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या झाली आहे ती 31 31. आपल्याकडून अशाच खेळीची अशा आपल्या संघ मालकाला जय भोईर यांची बॅट चाललीच पाहिजे. गुणसंख्या 40च्या वरती गेलीच पाहिजे. पुन्हा एकदा चांगला फटका दिसतोय ते. पण सचिन पवारने झेल टिपलाय वाटतं. हो सचिन पवार यांनी झेल टिपलाय. जय भोईर परततोय. स्वप्नील गमरे आले आहेत नवीन फलंदाज. गोलंदाजी करताना पण यांना पाहिलंच आहे. यावेळी ते फलंदाजी करताना आपल्याला दिसतील.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. गुणफलकावर आलेत 31 रन. स्वप्नील गामरे. 16 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू स्वप्नील गामरे. उत्कृष्ट असा गोलंदाज फलंदाज स्वप्नील गामरे. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकाधिकाराची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. पुढील होणारा सामना स्पोर्ट्स कोड विरुद्ध रिव्हेन्यू. दोन्ही संघाच्या संघधारकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. स्पोर्ट्स कोड विरुद्ध रिव्हेन्यू. रेव्हेन्यू आणि स्पोर्ट्स कोड दोन्ही संघांच्या कर्णधारांना संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ब्रिजेश नगर जातोय 7 नंबरचा खेळाडू. देवीपाड्याचा स्वयंघोषित ध्वनी जाताना दिसतोय आपल्याला. राहुल नाही केला कोण कोण गेला. चांगला फटका आणि झेल बाद झाल्या. कोणी पकडली. सचिन पवार. सचिन पवार पुन्हा एकदा सचिन पवार. काय काय झालं. पाणी पाणी कृपया पाणी पोचवा पंचांना. धन्यवाद. लवकर जरा. रेव्हेन्यू कर्णधार संघनायक भावेश परब आणि स्पोर्ट्स कोड संघ आपल्या कर्णधाराला पाठवायचं इथे. स्पोर्ट्स कोड आणि रिव्हेन्यू. अक्षय नाणेफेकीसाठी यायचंय स्पोर्ट्स कोड रिव्हेन्यू. अक्षय पवार भावेश परब. नाणेफेकीसाठी यायचंय. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना महत्वाचा आहे. धाव संख्या झाली आहे 32 आणि एव्हीएम संघाला 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू 33 धावा. नाणेफेक होते रिव्हेन्यू आणि स्पोर्ट्स कोड संघाची. बघूया कोण जिंकतंय नाणेफेक. स्पोर्ट्स कोड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिलाय. अक्षराने आपण निरोप घेऊन या. एव्हीएम संघाला विनंती आहे की लवकर लवकर आपले फलंदाज पाठवा.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच सुयश तामोरे आणि ओमकार चव्हाण. काय 33 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. सलामीची जोडी उतरली आहे एव्हीएम संघाची. नावं कळवायची आहेत आपल्याला. दर्शन देवरे आणि दिग्विजय वाघमारे. सलामीची जोडी. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 33 धावा धाव फलकावर धाव लागतायत का. आणि एलिट संघाला 33 धावा रोखण्यात यश मिळत आहे का ते पण बघायचं आपल्याला. चांगली अशी चला पंच लवकरात लवकर सुरू करायचा आहे सामना. चांगली अशी गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. बघूया दिनेश निंबाळकर आपल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहे. दिनेश पहिला षटक घेऊन येतील. त्यांना सामना करतील दिग्विजय वाघमारे. वाघमाले. दिनेश निंबाळकर. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सर्व संघांना कळवण्यात येते की टॉप 10 संघ 6 महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या नॉकआउटसाठी क्वालिफायर होतील. तर टॉप 8 संघ उद्यापासून होणाऱ्या प्लेऑफसाठी क्वालिफाईड होतील. याची सर्व संघ मालक, संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांनी नोंद घ्यावी. हो हो पहिला डॉट. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलाय. 2 रन आलेत. हो 2 धावलेत. अशा ट्यून्स इथे वाजू नका, मॉकडील समजतील. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलक अधिकरणाची वाढ होताना पाहायला मिळते. अंदरी कोण नाही. यस ती प्युअर व्हेज आहे. मेंढी पुन्हा धावतोय. पंचाने निर्णय द्यावा. 2 रन. धन्यवाद. प्रतीक पवार झालाय रे. अक्षय पवार. हो 2 रन दिलेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दिनेश निंबाळकर यांच्याकडून. गुणफलकावर लागल्यात 5 रन.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश निंबाळकर यांच्याकडून. 5 बॉल 5 रन दिलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला दिनेश निंबाळकर यांच्याकडून. ओव्हरच्या समाप्तीनंतर गुन्हा फलकावलेले 5 रन. एकही बळी बाद नाहीये. अंपायर थकलेत. अभिषेक भोसले. सोन्याने नवीन गॉगल आलाय. सोन्या एका दिवसात जशी 3 सत्र असतात त्याचे 3 गॉगल वापरतात. मी त्याला बोललो मागाशी. बरोबर ना. दोन शॉट मारले तिथे काही नाही. बोललो ना 2 शॉटला मी. बॉल हातात गेला. काहीच बोलला नाही. पकडला बोललो बॉल हातात तरी. नाही मी खरं बोललो बॉल गेला. फक्त ईव्हीएमचा बोलतोय. आता मी लालबागची जर्सीचा खेळाडू आला होता. लालबाग दर्शन दिवरे स्ट्राईकवर आहेत. जर्सी नंबर 4 गोलंदाजीसाठी येतोय जय भोईर. या टुर्नामेंटची पहिली ओव्हर आहे वाटतं त्यांची. फक्त 5च धावा आल्यात या धावसंख्येवर मागच्या- या फलकावर. मागच्या सीझन मध्ये दर्शन देवऱ्याची बॅट चांगली चालली होती. आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन गेले होते. पण या टुर्नामेंटमध्ये याची बॅट जास्त चालली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पण मिस फिल्ड ते पाहायला मिळते आपल्याला. प्रदीप धावतोय कव्हर करायला बॉल. 2 रनावर समाधान मानावं लागत आहे दर्शन देवरे यांना. चांगलाचा फटका. दर्शन देवरेच्या बॅट मधून आला चौकार. गुणफलकावर 4 रन लागलेले आहेत. अरे 11 लागले. सॉरी गुणफलकावर 11 लागले आणि आज चौकार लागलाय. तिकडनं जरा सोन्या आम्हाला घाबरवतो त्याच्यामुळे आमचा तोंड वळत आहे. 11ला नो लॉस आहेत. गावडेला बॅन करण्यात येत आहे समालोचन कक्षातून. सोन्याची कंप्लेंट आली आहे आणि या मॅच साठी चालू नाही गावडे आता. बॅन हॅलो. आहे. जय भोईर टाकतोय. दर्शन देवरे आहेत. शॉट टाकलेला आहे. एक रन आलाय. 12 रन लागलेत बोर्डवर. अजून 15 चेंडू आणि 21 धावांची गरज एव्हीएम संघाला. मोहित तेंडुलकर आता इलाइटच्या इथे उभा राहताना दिसतोय. मागाशी एव्हीएमच्या इथे होता. आणि सिंगल डबल्सने स्ट्राईक रोटेट करतात एव्हीएम संघ. कोणत्याही घाईत दिसत नाही आहेत. विकेट्स वाचवून खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल खेळायचंय. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि दुसरं षटक सुरू आहे जय भोईर. आणि दर्शन रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने आणि गेलाय. 4 जाणार आहे. चौका. चांगला सुंदर शॉट.
आणि सोन्या खुश दिसत आहेत. ओके, गोगी सांडले आहेत तिकडे. पसरले आहेत गोगी. उलटा सुंदर फटका मारण्यात यशस्वी ठरलाय दर्शन. त्यांनी दाखवून दिलंय का मला रिटर्न केलंय. सुंदर फटकेबाजी करतोय दर्शन. 2 चौकार ठोकलेत. 17 लागलाय बोर्डवर. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय दर्शन. आणि सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर 1 धावावर समाधान आणि दुसरं षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 18. 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावाची गरज. ही मॅच जिंकते तर ते 8 पॉइंट वर पोहोचणार आहेत. आणि सर्व संघांचे आता शेवटचे साखळी सामने सुरू आहेत. उद्याच्या दिवसात 8 नॉकआउट स्पर्धा पाहायला मिळेल. HCL प्लेऑफ. आणि उद्याच कळेल कोण होतं HCL पर्व तिसराचा विजेता. अजून एक कोणी क्वालिफाय होऊ शकतं. चला, पंचांना विनंती आहेत, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. अजूनही 5 सामने बाकी आहेत आणि वेळेच्या खूप मागे चालतोय सामना. लो टॅट आहे. लवकरात लवकर रिझ्यूम करायचं आहे. बारा बॉल 15 आणि AVM संघ देखील आता लवकरात लवकर हा सामना संपवून आपल्या संघाचा रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट मॅचचा पण टॉस झालाय. स्पोर्ट्स कोर्ट्स कॉर्नर हॅज वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. 12 बॉल 15 धावांची गरज आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत. खूपच बदल. 2 ओव्हर झालेत. 18 धावा, एकही गडी बाद नाही. श्रेयस सावंत इकडे व्हिडिओ कॉल करतोय कोणाबरोबर. आणि प्रणित कदम फायनली आलाय तिसरं षटक घेऊन. तेव्हापासून श्रेयस सावंत आले तेव्हापासून एकही मॅच नाही जिंकली आहे. दादरचा हा खेळाडू समालोचन कक्षात देखील पाहायला मिळतोय. प्रतीक सिंग थोडे काळे झालेले दिसत आहेत. बारा बॉल 15. प्रणित कदम तिसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला मिड ऑफच्या दिशेने आणि फक्त 1 धावावर समाधान आणि धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या झाली 19. 11 चेंडू आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता AVM संघाला. दोन्हीही चांगले असे फलंदाज टिकून खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. 2 धावांचा प्रयत्न असेल आणि 2 धावांचा प्रयत्न आणि थ्रो थोडा स्टंपवर असता तर कदाचित बाद झाला असता दिग्विजय. चांगली पार्टनरशिप होते. आणि 2 चेंडू झालेत 21 धावा. अजूनही 10 चेंडू 12 धावांची गरज. 21 पार्टनरशिप झाली आहे दोघांची. सुंदर बॅटिंग करतायत दोघंही. कोणतीही रिक्स नाही घेत आहेत. पुन्हा एकदा चेंडू फक्त पुश केला आणि 1 धाव मिळवण्यात यश. 22 रन लागलेत बोर्डवर. विदाउट एनी रिक्स 22 रन लागलेत. 9 बॉल 11ची गरज. प्रणित येतोय 4था चेंडू घेऊन. चांगला मारलाय. मला फ्लिक चौका केला. येण्याची शक्यता आणि हा आलाय चौकार. दर्शन देवरेच्या बॅट मधून चौका.
26 ला नो लॉस. 8 बॉल आता फक्त 7 रनची गरज. टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती लाईटने. पलटी मारायचा प्रयत्न, तरी 1 रन येतोय. सात चेंडू आणि 7 धावांची गरज. नाही, एक भाग माफी असावी. चुकीची दुरुस्ती. 7 चेंडू 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 ची गरज. परत पलटी मारायचा प्रयत्न. डॉट बॉल आलेला आहे. ओव्हर संपलेली आहे. 6 बॉल 6 ची गरज. हॅलो 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 6 बॉल 6 ची गरज. काय वाटतं राणे, काय होईल? एकही गडी बाद नाही झालाय तर सामना हा एव्हीएम संघाकडे झुकलेला दिसतोय. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं कधीही काही होऊ शकतं. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 ची गरज. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. ते खूप सार आणि 4थं षटक घेऊन आलाय स्वप्नील गामरे. गामरे गामरे. निर्णायक षटक असेल. 6 चेंडू आणि 6 धावा रोखायच्या आहेत त्याला. नेक्स्ट मॅच पण इम्पॉर्टंट एखादी आहे. विकेट पुन्हा एकदा या सामन्यात त्यांना आणू शकते. बघूया इथे नेक्स्ट मॅच मध्ये अपसेट होतोय का. रेव्हेन्यू आणि स्पोर्ट्स कोर्ट स्क्वॉड्रॉनची मॅच असेल. आणि एव्हीएम संघ यशस्वीरित्या दिसतोय. तिन्ही षटकामध्ये अतिशय सेन्सिबल बॅटिंग केली आहे दोन्ही ओपनिंग खेळाडूंनी. सहा चेंडू 6 धावांची गरज. 6 ऑफ 6. बघूया पहिल्याच बॉलला मॅच संपते का. लांब मारलाय. फिल्डर आहे, गोगी आहे तिकडे, काही होऊ शकतं. आणि पण या गोगी बेटा time पकडलाय. मस्ती नाही. आणि कॅच सुंदररित्या पकडलाय गोगीने. आणि खेळाडू तंबूत परततोय. आणि मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो का पाहायचंय. हा एक अजून एक एक्सपिरियन्स. दर्शन देवरे माघारी परततोय. राहुल रजानी चाललाय. आणि पॉइंटच्या दिशेने गोगी उभा आहे. आणि सुंदर असा झेल टिपलाय गोगीने. 5 बॉल 6 ची गरज. दिनेश गावडे यांची छोटीशी झोप. दिनेश गावडे खूप थकलेले दिसत आहेत. आणि ते बॅन सुद्धा झाले त्या सामन्यात समालोचन आता करण्यासाठी. दुपारी सगळे झोपले आहेत म्हणून थोडा आवाज कमी केलाय. हा दुपारी झोपले आहेत सगळे. ते उठले तर वांदे होतील आपले. मारलाय गॅप मध्ये. पॉइंटच्या दिशेने चेंडू आणि आणि सोडती हातातच धाव. ठेवलाय बॉल. आणि गोगी बेटा मस्ती नाही परंतु मस्ती करत राहिला बॉल सोबत. आणि 2 धावा घेण्यात यश. आणि थोडेसे नाखुश दिसत आहेत. चार बॉल 4 ची गरज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. राहुल रजनी आहे स्ट्राइक वर. त्याला माहिती आहे ही सिच्युएशन कशी हँडल करायची. चांगला मारलाय. फिल्डरच्या हातात गेलाय पण तरी 1 रन चोरलाय.
पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्याला साथ मिळत नाहीये. 3 बॉल 3 ची गरज. एव्हीएम ही मॅच जिंकते तर ऑलमोस्ट क्वालिफाय होणार आहेत. यानंतरचा सामना स्पोर्ट्स कोड. त्यांना थोडंसं थांबायला लागेल बाकीचे सामने होईपर्यंत. वाईड आलाय. नाही सिंगल आली सिंगल आली. लास्ट बॉलला सिंगल आली. लास्ट बॉलला 8 कसे 9. आणि अजून एक गडी बाद. अजून एक गडी बाद. दोन मिनिटं थांबा. सुयश 2 मिनिटं. कंटिन्यू. जरा जर्सी नंबर दिसला नाही. 2 नंबर जर्सी आहे. मनीष मनोत्रा. सचिन आलेले आहेत. आयकॉन 2 बॉल 2. टोपी पण काढली आहे. आता बघूया काय होतंय. 2 बॉल 2. चांगला बॉल. 2 ची मांग असेल आणि एकच रन आलाय. आणि 1 बॉल 1 रनची गोगीने गरज. जर मिसफिल्ड केली नसती तर आता 1 बॉल 2 असते. पण गोगी बॉल पकडून उभा राहिला. गोगीला भूक लागली आहे. 1 बॉल 1 रन. 1 बॉल 1 रन. 1 बॉल 1 रन. 1 बॉल 1 रन. एक बॉल 1 रन. 1 बॉल 1 रन. 1 बॉल 1. थोडा प्रेशर असेल आता दोन्ही टीमला. काहीही होऊ शकतं. दोन्ही महत्वाचे बॅट्समन आहेत. थोडस मॅचचं प्रेडिक्शन एव्हीएम कडे झुकताना दिसतंय. 1 पॉइंट. चला लास्ट बॉल आहे. प्रेशर येत आहे. आज ऑलमोस्ट क्लोज मॅचेस होत आहेत. राहुल रजनी आहे स्ट्राईकवर. एक्सपिरियन्स आहे. चला बघूया. एकाला पनिशमेंट दिली आहे. शॉट उभे आहेत. लांब मारलाय आणि कॅचला जायचं होतं पण
AVM नी ही मॅच मारली आहे. आणि त्यांच्या ह्याच्यावर 8 पॉइंट लागले आहेत AVM स्ट्रायकरचे. पॉइंट्स टेबलला जाऊया. अजूनही 4थ्या क्रमांकावर आहे AVM स्ट्रायकर्स. 1.13 चा नेट रन रेट आहे, पण त्यांना थोडस थांबायला लागेल. बाकीच्या टीम नेक्स्ट खेळणार आहेत, ते कुठे फिनिश करतात ते बघायला. पण त्यांचं नेट रन रेट खूपच चांगलं आहे. चला चला नेक्स्ट मॅच चालू करूया. नेक्स्ट मॅच आहे रेव्हेन्यू वर्सेस स्पोर्ट्स कोड. रेव्हेन्यूला ही मॅच जिंकायची आहे टॉप 2 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर, आणि स्पोर्ट्स कोडला ही मॅच जिंकायची आहे इफ त्यांना HCL नॉकआउट कप खेळायचा असेल तर. नॉकआउटसाठी क्वालिफाय होण्यासाठी महत्त्वाचा असा सामना. HCL नॉकआउट होणार आहे डिसेंबरला. फक्त 10 टीमच क्वालिफाय होणार आहे तिकडून. आणि स्पोर्ट्स कोड ही मॅच जिंकते तर इलाइटला क्वालिफाय होण्यासाठी खूप डिफिकल्ट जाणार आहे नॉकआउट कप साठी. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे. चालू करूया नेक्स्ट मॅच. ओके बॉल दिन्या, जरा बॉल द्या. चला जाऊया. आपल्या सुयश सामोरे आले, त्यांची मॅच दिसते वाटतं. नंतर ओमकारी थकलेले दिसत आहेत. राणे हा जेवलाय हा. रेव्हेन्यूचे संघ मालक प्ले व्हॉट मॅन. चला जाऊया. अरे तुझ्याकडे आलेला ना, कॅच झाला. बाउंड्री गेली तर गेली. अरे बाउंड्री गेली तर गेली. मी समालोचन